या बातमीचे प्रायोजक आहेत हुमा गिफ्ट्स मल्टीब्रँड मोबाईल शोरूम। नायगाव तालुक्यातील सोमठाणा या गावाला आज सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। तर काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काही शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता। तर त्या शेतकऱ्यांची भेट घेतली आणि यावेळी त्यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी नसून नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माजी मुख्यमंत्री व महाविकास आघाडी सरकार हे महसूल गोळा करण्यामध्ये मग्न असून या सरकारला शेतकऱ्यांचा काहीही देणं घेणं नाही। इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या काही दिवसात मी मुंबई मंत्रालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची शिष्टमंडळासह भेट घेणार आहे। तर शेतकऱ्यांचा प्रश्न मी सोडवणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर देखील उतरणार आहे, अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी दिली आहे। नांदेड जिल्ह्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यावरती या ठिकाणी मी आलेलो आहे आणि या दौऱ्याच्या दरम्यान अतिवृष्टीमध्ये जे काही नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे, विशेषतः खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे, बागायत पिकाचं नुकसानही मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री हे तर घरात बसा, सोशल डिस्टन्स पाळा आणि तोंडाला मास्क लावा याच्या पुढे जायला तयार नाहीत आणि पालकमंत्री जे या जिल्ह्याचे आहेत यांना जास्तीत जास्त कमी अवधीमध्ये वसूल कसा जास्त करता येईल, पैसा कसा जमवता येईल यामध्ये हे सगळे मग्न झालेले आहेत आणि म्हणून महाविकास आघाडी हे सरकार शेतकरी ध्रुवी सरकार आहे। कारण शेतकऱ्यांच्या विषयी यांच्या मनामध्ये अजिबात कळवळा राहिलेला नाही आहे, कारण हे सरकार म्हणजे एक प्रकारे लुटारूची टोळी आहे। मी या ठिकाणी आता सोमठाणा या ठिकाणी आलो, इथं साठवण बंधारा गेल्या अनेक वर्षापूर्वीचा तो 8-9 वर्षापूर्वीचा बंधारा मंजूर आहे, जमिनी संपादन केलेले आहेत, शेतकरी आत्मदहन करत आहे, पण एका बाजूला शासन ठिम म्हणायला तयार नाही आहे। अशी एकंदरीत वाईट अवस्था आज राज्यामध्ये झालेली दिसून येत आहे। म्हणजे आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशा पद्धतीनं या सरकारचा कारभार चाललेला आहे। या जिल्ह्याचे सुपुत्र की जे माजी मुख्यमंत्री आहेत, असं असताना सुद्धा या सुपुत्राला सुद्धा जिल्ह्यातला शेतकरी महत्त्वाचा वाटत नाही, तर सत्तेतली लाचारी महत्त्वाची वाटत आहे आणि म्हणून निश्चितपणानं सोमठाणा परिसरातल्या शेतकऱ्याला न्याय देण्याच्या बाबतीमध्ये तातडीनं आम्ही 10-12 दिवसामध्ये जलसंधारण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये बैठक लावू। तिथं जर निर्णय नाही झाला तर निश्चितपणानं या शेतकऱ्याला बरोबर घेऊन या सरकारला आम्ही गुडघे टेकायला। स्थानिक आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत। मी शेतकरी नेता आहे, गेली 35 वर्ष मी शेतकरी चळवळीमध्ये काम केलं, शरद जोशींच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आणि त्यामुळं माझ्या दृष्टीनं शेतकरी महत्त्वाचा आहे, गावगाड्यातला माणूस महत्त्वाचा आहे। मग तो माझा शेतकरी असेल, शेतमजूर असेल, बारा बुलतेदार असेल, आलतोदार असेल, ही माणसं घाम घालणारी माणसं आहेत आणि त्यांच्या बाजूनं प्रत्येकानं उभा राहिलं पाहिजे आणि जो उभा राहणार नाही त्याला हा बळीराजा माफ करणार नाही। मोबाईल आता घ्या आणि पुढील महिन्यापासून सुलभ हप्त्याने पैसे भरा। हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम आणली ग्राहकांसाठी सबसे सस्ता सेल ऑफर। आता मोबाईल घ्या तेही 0% डाउन पेमेंट बजाज फायनान्स आणि IDFC फायनान्स वर। ओप्पो, विवो, MI, रियलमी, आयफोन, नोकिया, लावा, इंटेक्स, OnePlus आदी विविध ब्रँडेड कंपनीचे मोबाईल फक्त आणि फक्त हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम मध्ये या पहा। 0% डाउन पेमेंट बजाज फायनान्स आणि IDFC फायनान्स वर सबसे सस्ता सेल ऑफर मध्ये आपला ब्रँडेड मोबाईल घ्या आणि पुढच्या महिन्यात सुलभ हप्त्याने पैसे भरा। त्याचबरोबर बूट, रियलमी, OnePlus, नॉइज, फोटोनिक्स, MI, आर्टिस्ट अशा नामवंत कंपनीचे मोबाईल एक्सेसरीज ही उपलब्ध। स्मार्ट टीव्हीवर ही भरघोस सूट। MI, आयफॉलकॉन, कोडॅक, सॅमसुई आदी कंपनीच्या स्मार्ट टीव्ही खरेदीवर फ्री इन्स्टॉलेशन। सर्व प्रकारचे डेबिट, क्रेडिट कार्ड स्वीकारले जातील।
स्मार्ट मोबाईल, स्मार्ट टीव्ही आणि नामवंत कंपनीचे मोबाईल ॲक्सेसरीज मिळण्याचं एकमेव ठिकाण हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूम, 7 रस्ता, हुमा मेडिकल समोर, सोलापूर.